रायगड हा इतर लोकांसाठी फक्त एक किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी लोकांसाठी हे एक पवित्र मंदिर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. रायगड किल्ला हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचं स्वर्गलोक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला. कसं वाटतंय? खतम नहीं चढ़ाई अजून खतम नहीं. हेलो, अभी तो मैंने स्टार्ट किया है. यस, खतम आहेस का? गाईस मजा वाटते मला, पण दिसला वगैरे पण न बसता आणला गाडी लावली तिथे. मजा आ रहा है. जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की रायगड हे आपल्यासाठी फक्त एक किल्ला नाही तर एक मंदिरसुद्धा आहे. आणि तिथे जाऊन जर तुम्ही अशा प्रकारे कचरा करणार असाल तर तुम्ही तिथे जाऊ नका. माझी प्रत्येकाला हीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर अशा ठिकाणी जात आहात तर तुमच्यासोबत ज्या कॅरी केलेल्या तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, फूडचे पॅकेट्स आहेत, ते तुम्ही तुमच्यासोबत परत कॅरी करून एखाद्या डस्टबिनमध्ये टाकू शकता. सो प्लीज या गोष्टीवर विचार करा आणि आपले जे सराउंडिंग्ज आहेत ते आपल्याला कसे वाचवता येतील याचा विचार करा. मग ही बोलली प्राजक्ता पुढे. हेलो गाइस, तुमची आमची मुंबई तुमची तेजस. काय होतं? अभि आ जाओ, मोकळ झाला आता. हेलो, आज हम आए हैं. मराठी मराठी मराठी. आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आपल्या पाहुण्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव महादेव जय शिवाजी. अरे पण त्या दोघी पोरी कुठे आहेत? त्या पुढे गेल्या पुढे. आपण रायगडावर आलेलो आहे, स्वराज्याची राजधानी. इथे आपली राजधानी असायची. इथे स्वराज्याची सुरुवात झाली. येस, बरोबर. इथून मी तुला जे सांगितले सांग स्वराज्याचा सगळं. इथून स्वराज्याचा कारभार चालू. इथे सर्व मंत्री बसायचे. बर ठीक है, कॉमन है यार. अब इसके बाद हमें हमारे माइंड को प्रिपेयर करना है कल कॉलेज जाने के लिए. एंड आई डोंट नो हाउ वी आर गोना डू इट. जायचं आणि डायरेक्ट बेडवर पसरायचं, कपडे बिपडे बदलो, तोंड धुवायचे. गर्दीच गर्दी. अच्छा ही बात होते का? ते आत्माराम तुकाराम भिडेची फील देते. Yo bro, doctor. Hi. हॅलो. Social media team. सो इथे आम्ही पोचलो आहे रायगडच्या सगळ्यात पहिल्या आणि सर्वात मुख्य दरवाजावरती, जो की आहे महादरवाजा. आणि या दरवाजावरती जे दगडी काम केलेलं जर तुम्ही बघशाल तर ते एवढ्या परफेक्शनली केलेलं आहे ना, म्हणजे त्या काळातलं हे काम आहे तरी ते किती जास्त परफेक्ट आहे हे तुम्ही बघू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव. रायगड किल्ल्याचं मुख्य द्वार पार केल्यावर आपल्यासमोर सर्वप्रथम येतं हत्ती तलाव व हत्ती तलावाच्या दिशेने गंगासागर तलावाकडे जायला एक छोटीशी वाट येते. त्या वाटेत लागतं हे शिरकाई देवीचं मंदिर. महाराजांच्या काळात किल्ले रायगडची कडदेवता म्हणून शिरकाई देवी नावारूपास. तर शिरकाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढे पोहोचलो रायगडाच्या होळीच्या शिवकाळात इथेच होळी पेटवली जात होती आणि ही राजहोळी पेटवल्यावरच रायगडाच्या पायथ्याला जे 21 गावं आहेत तिथली होळी पेटवली जायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव. सो तुला एक क्वेश्चन आहे. अपोजिट ऑफ लेडीज फिंगर. ऑपोजिट ऑफ लेडीज फिंगर. जेंट्स फिंगर नसतं का पाहिजे? अरे वेस्ट ऑफ टाइम. लेडीज अपोजिट फिंगरचं ऑपोजिट. अच्छा एक सेकंड. लेडीज फिंगरचं ऑपोजिट. लेडीज फिंगरचं ऑपोजिट. लेडीज फिंगरचं ऑपोजिट. पण मी तर लेडीजच नाही. अरे अपोजिट लेडीज असून असं नाही काय. मी तुला प्रश्न विचारलाय की व्हॉट इज अपोजिट ऑफ लेडीज फिंगर. भाई डिपेंड्स. जर मिरर समोर ठेवलं तेच आहे भाई. नाही मला दादा लेडीज फिंगरचं ऑपोजिट काय. जेंट्स फिंगर. हां टॅलेंट. काय ऑपोजिट? अपोजिट काय राहणार आहे? फिंगर लेडीज. मेंटोस. मेंटोस. सर तुम्ही अशा लोकांना सोडून गेला सर. डिसलाईकचं बटन समजलं ना तुम्ही? अजून एक डार्क हा शब्द के नी का एंड होतो, सी नी का नाही. आपण डार्क क सी. डार्क हा शब्द के नी का एंड होतो, सी नी का नाही होतो. तो डार्क आहे म्हणून सांग. बकरा मिल गया गाईस. असं तर नाही का नाही शाळेत सांगितलं होतं मला येत नाही नव्हतं सांगितलं ना. बट कॉमन सेन्स आहे. जनरल नॉलेज. नको थांब. मला माहिती आहे. तुला माहिती आहे. नाही डार्कचा अपोजिट काय. डार्क मध्ये सी का नाही यूज केला जात केच्या ऐवजी. डार्क प्रोनाउन्स होतो ना आपण. हा मम्मी. हा इथे नेटवर्क नाही. हा नेटवर्क नाही इथे. मी करतो नंतर. बोल. मी तुला परेशान करू आता. नाही माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे. नाही माझ्याकडे. एनी सजेशन. मी सांगू. नाही मी सांगते. मला त्याचा फेस बघायचा. तुझं बंद कर. मला ऑपोजिट जायचं. कारण वी कांट सी इन ब्लॅक डार्क. वी कांट सी इन डार्क. आय नो गाईज. मी खूप विचार आहे. कॅमेरा बंद नसतं. नाही मजाक कर. आता मी विचारेल. नाही आता बदला टाइम. तू स्टुडंट ऑफ द इयर बघितली नाही. ॲडव्हान्टेजेस ऑफ सीइंग साऊथ मूव्हीज काय. ठीक आहे. अजून एक जण काय होतं की एक जण एक स्पोर्ट्स बाईक असते. खूप फास्ट असते. त्याची टॉप स्पीड खूप क्रेझी. ती अशी पुढे जात असते. नाही म्हणजे ती गाडी जात असते आणि त्याची समोर एक रिक्षा येते. करून चालली आहे अशी आणि समोर रिक्षा आहे. तर जशी ती रिक्षाजवळ ती टू व्हीलर पोहोचती ना स्पोर्ट्स बाईक ती त्या रिक्षाला ओव्हरटेक नाही करू शकली. म्हणजे ती त्याच्या रिक्षाच्या पुढे जाऊच नव्हती शकत. खूप कोशिश केली त्यांनी. का सांग. काहीतरी पांचटच असणार आहे ऑब्व्हियसली. त्या स्पोर्ट्स बाईकनी खूप कोशिश केली. स्पीड वाढवली. काही पण केलं पण त्या रिक्षाला कधी बीट नाही करू शकत. तो बीट कसा करेल. ठोकली असेल त्याला. ढकलत नाही. पेट्रोल संपला असेल. डिझेल संपला असेल. सीएनजी संपला असेल. रिक्षा ढकली असेल. बिकॉज द बाईक वॉज टू टायर्ड. माझ्यापेक्षा पांचट होता. टू टायर्ड. अरे म्हणजे बरोबर समजलं. बट रायगडवरील सर्वात उंच दिसणारा महाद्वार म्हणजेच नगारखाना. वरती जाण्यास यामध्ये आतून पायऱ्या आहेत. या नगारखान्यावरून मुंबईमधील गेट वे ऑफ इंडियाची ब्रिटिशांनी निर्मिती केली. हा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार. सिंहासनाच्या पाठीमागे हे आहे सचिवालय आणि सचिवालयाच्या मागेच आहे आपल्या राजांचा राजवाडा. राज्याभिषेकनंतर फक्त 6 वर्षांनी महाराजांनी हिते अखेरचा श्वास घेतला. जगदंब जगदंब.
ही आहे शिवकालीन बाजारपेठ आणि इथे एकूण 44 दुकानं आहेत. ही बाजारपेठ नॉर्मल बाजारपेठ नसून तर शिवकाळातली हुजूर बाजार होती, म्हणजेच रॉयल मार्केट. आणि फिरत फिरत आम्ही पोहोचलो शिवकाळातले जगदीश्वराच्या मंदिराजवळ, म्हणजेच महादेवाचं मंदिर. आता तुम्ही जर हे मंदिर पाहिलं असेल तर याची वास्तुकला आणि शिल्पकला ही मस्जिदीसारखी आहे. आणि जरी लांबून पाहिलं तर हे मंदिर मस्जिदसारखं दिसतं. आणि हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघल सेना हे हिंदूंच्या मंदिराला तोडत होते. त्यामुळे रयतेच्या राजाचा विचार असा होता की रायगडावर जेव्हा जेव्हा शत्रूचे हमले होतील तेव्हा या मंदिराला कोणी हात लावणार नाही. राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजी इंदलकर यांनी एक छोटा चिरा जगदीश्वर मंदिराच्या दरवाजाच्या पायरीला बसून द्यावा अशी महाराजांना प्रार्थना केली. हे मोठेपणासाठी नव्हते, तर महाराज जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला येतील तेव्हा महाराजांच्या पायाचा स्पर्श हा माझ्या मस्तकी होईल, ही इंदुलकरांची स्वामीनिष्ठेची भावना होती. आणि त्यावर कोरलेली अक्षरं म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. जगदीश्वराच्या मंदिराच्या अगदी समोर ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. महाराजांचा अंत्यविधी इथे झाला आणि ही अष्टकोनी आकार असलेली समाधी बांधण्यात आली. 3 एप्रिल 1680 स्वराज्यातील काळा दिवस. शेर शिवराज समाधीस्थ झाले. गडावर आलेला प्रत्येकजण महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होतो आणि निशब्दही. टकमक टोक रायगडावरील एक भीतीदायक असे ठिकाण, जिथे मृत्यूला देखील थरकाप वाटतो. गुन्हेगाराला टकमकीची शिक्षा ऐकूनच गुन्हेगाराचे अर्धमरण व्हायचे. त्या भीतीनेच गुन्हेगार गुन्हा करण्यापासून सावध असायचे. टकमकीवरून फक्त वारा आणि पाऊसच मनसोक्त संचार करू शकतात. थरकाप उडतो तो फक्त मानवाचा. तर गड फिरून झाल्यावर सर्वांना खूप भूक लागलेली, त्यामुळे पेटपूजा म्हणून आम्ही भेळ करून खाल्ली. ये आता हा गेला तरी मी नाचो. काय करतोय? निघायच्या आधी इथे जो काही कचरा आम्ही केलेला तो सगळा आम्ही साफ केला आणि मगच निघालो. खाली उतरताना आम्हाला एक शॉर्टकट रस्ता दिसला, सो आम्ही तो रस्ता ट्राय केला, जेणेकरून आमचं बरंच उतरण्याचं जे अंतर होतं ते खूप कमी झालं. शॉर्टकटचा जो रस्ता आहे तो पायऱ्यांचा नसून मातीचा रस्ता आहे, त्यामुळे तिथे स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे तिथून जर जात असाल तर खूप जास्त काळजीपूर्वक जा. हा रूट रिस्की तर आहे, पण आम्ही खूप जास्त मजा करत करत आणि काळजी घेत गेलो, त्यामुळे काहीच वाटलं नाही. You can see the happiness on my face. हाँ तुला ब्लॉगमध्ये यायचंच आहे ना, तर वन क्वेश्चन फॉर यू. येस. डार्कमध्ये एंडिंगला के का वापरतात, सी का नाही वापरत?
डार्क सी खूप प्रनाऊन्स होतं ना ते. मग के का वापरतो सी का नाही? कारण we can't see in the dark. आता नेक्स्ट वाला नको सांगू. ऐक, लेडीज फिंगरचा ऑपोजिट काय? लेडीज फिंगरचा ऑपोजिट काय? लेडीज फिंगरचा अपोजिट मेन्स फिंगर. माझा एक जोक. काय सांगू? थांब हे आन्सर सांगते. मेंटोस. मेंटॉस. ते ना भिंतीला पेंटर का बरं नाही आवडत? भिंतीला पेंटर का नाही आवडत? गेस किती सांगू? हा? कारण की तो तिला रंग लावायच्या आधी चुना लावा. नाईस वन. ऑलमोस्ट देअर. कसं वाटतंय प्रोजेक्ट? ऑलमोस्ट खाली येऊन खूप जास्त मस्त वाटतंय. ऑलमोस्ट खाली येण्याचा काही नाही, बट जे वर जाऊन जे बघितलंय ऑसम, मजा आली. फ्यू मोर स्टेप्स टू गो. फायनली आम्ही रायगड उतरलो. बट मजा आली, खूप मजा आली. वे बॅक टू बस. सो चेतन सर, कसं वाटलं? एकदम भारी, मजा आली एकदम. 50 जणांसोबत ट्रेकिंग, एक नंबर एक्सपिरियन्स. तर आम्ही इथे किती वाजता गेलो? ठीक आहे असं आम्ही ट्रेक करत राजगडवर गेलो. राजगड. लाईट कॅमेरा ॲक्शन. काही ट्रेक करत रायगडवर गेलो. रायगड म्हणजे आपल्या स्वराज्याची राजधानी. वरती जाऊन आम्ही महाराजांची समाधी वगैरे, महाराजांचं पॅलेस होतं ते सगळं फिरलो. त्याच्यानंतर आम्ही जरा ॲडव्हेंचर करत खाली आलो. तर खूप मस्त ट्रेक. शॉर्टकटनी काही जण पडले. घसरगुंडी खेळत होते. म्हणजे पुढच्या वेळेला 100 सेंचुरी. सबस्क्राईब टू नाव सेक्रेटरी ऑफ NSS. हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. रिव्ह्यू प्लीज. होप यू ऑल फाईन. आम्ही पण खूप जास्त मस्ती केली आहे. खूप जास्त फाईन पण येत आम्ही, बिकॉज आम्ही सगळे एकत्र होतो. खूप छान आमचा ट्रेक झाला आणि आता आम्ही घरी चाललो आहे. शिक्षकाची तयारी चालली आहे निघायची. बाकी सबस्क्राईब टू जेजू. थँक्यू. ही बस ॲक्च्युली घाट चढत नाही आहे, त्यामुळे आता आम्हाला ट्रॅव्हलरमधून ट्रान्सफर करून घाटाच्या खाली उतरवणार आहे आणि तिथून आम्ही परत आमच्या बसमध्ये. सो वेलकम. थँक्यू. बोलो. रिव्ह्यू प्लीज. कसा झाला आजचा ट्रेक? मस्त झाला, मजा खूप आली, खूप एन्जॉय केलं. अभि कॅम्पला जायचं डिसिजन घेतलं आहे. सो कॅम्पला चान्स आहे ब्लॉगिंगचा. ऑलवेज वेलकम. मला कॅम्प नाही का? मला वेलकम. माझं प्रॅक्टिस फक्त. चेतन, मुंबई लोक. अरे यार, पुणे स्टेशन. फर्स्ट एड दाखवलं की नाही? एक गाड़ी को बाय बोल के ट्रांसफ़र जय तुलसा भवानी. इससे ट्रांसफ़र केस में पहिले वर गेलो. सो इथे जेवून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. खूप जास्त उशीर झालेला ट्रॅफिक लागल्यामुळे, त्यामुळे मी काही व्लॉग नाही करता आली. सो आय गेस या व्हिडिओसाठी एवढंच. आय नो हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला आहे, बट या व्हिडिओजमध्ये माझ्या सगळ्या बेस्ट मेमरीज आहेत, बिकॉज मी रायगडला फर्स्ट टाईम गेलेली आणि मला खूप जास्त मजा आली. सो येस, इट्स टाईम फॉर आउट्रो नाव. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. हंसते रहो, हंसाते रहो, खुशियाँ बांटते रहो. फिर मिलेंगे चलते चलते.